बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. 11 गुन्ह्यातील 58 किलो गांजा नष्ट. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात 7 सूत्री कार्यक्रम राबविण्याबाबत सर्वांना आदेश दिले आहेत. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात सध्या गांजा या अंमली पदार्थाबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील कारवाई करण्यात आलेला गांजा हा अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्या आदेशान्वये कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील गांजा अंमली पदार्थ नाश करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी, कुरुंदवाड व पन्हाळा या ठिकाणावरून पोलीस ठाण्यात जप्त असलेला 58 किलो गांजा अंमली पदार्थ जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प कसबा बावडा कोल्हापूर येथे महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली गांजा कायदेशीर प्रक्रिया पार पाडून नाश केला. ही गांजा अंमली पदार्थ नाश करण्याची प्रक्रिया पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार अशोक पवार, महेश गवडी, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, गजानन गुरव, वैभव पाटील, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, सतीश जंगम, राम कोळी, दीपक घोरपडे, नवनाथ कदम, नामदेव यादव, नामदेव चौगले, शिवानंद मठपती यांनी पार पाडली. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.